Correct start, Dhruv. Yes, sir. Thank you. Good evening, all of you. मागच्या वेळेला आपण लेसन पाहत होतो ज्याचं नाव होतं चुडीवाला. तुम्हाला आठवत असेल चुडीवाला आपण लेसन अभ्यासत होतो ज्याचे लेखिका आहेत जयश्री रुईकर आणि अब्दुल होता, त्याची पत्नी शन्नू, त्याचा मुलगा अनवर, या सगळ्यांबद्दल आपण पाहिलं. मी डायरेक्ट आपल्या त्या स्क्रीनवर जातोय जिथून आपण शिकवायला स्टॉप केलेलं होतं. तुम्हाला धडा आठवतच असेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि पुढे जातोय. ठीक आहे, आपण आलेलो अब्दुल जो होता, अब्दुल तपोवनात गेलेला होता. सर्व बायका मुली तिकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांना बांगड्या भरल्या आणि मग सगळं झालं आणि त्यालाही देखील आनंद झालेला. आपण तिथपर्यंत आलेलो होतो ते तुम्हाला आठवतच असेल आणि आपण सुरू करतोय एक्झॅक्ट इथून. एक मिनिट, तुमच्या बरोबर स्क्रीनवर आपण हे बघितलेलं होतं. ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान, सॅटिस्फॅक्शन मिळायचं अब्दुलला. आपण इथपर्यंत आलेलो होतो. त्याच्या पुढचा पाठ आपण सुरू करतो. मी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांचा वापर करणार आहे. ओके, चला स्टार्ट करूया आपण. असेच काही दिवस गेले. एक दिवस त्यानंतर जो अब्दुल होता आपल्या घरी आला. मग असेच काही दिवस गेले, म्हणजे अब्दुल आपल्या कामात मग्न झाला, कारण तो वर्षातून फक्त 2 वेळा जायचा, एक ज्येष्ठ पौर्णिमेला आणि एक संक्रांतीला. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते आणि मग रघुभैयाने अब्दुलला सांगितलं, अब्दुल मिया, तपोवन से चिठ्ठी आई है आपको, असं म्हणतात. अब्दुल म्हटला, दिखाव दिखाव. तेवढ्यात रघुभैया म्हटला, अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, त्यामुळे मग वाचून दाखव ना तूच. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिट्ठी मजकूर, चिट्ठी यानी एक लिफाफा आया था बाय पोस्ट अब्दुल के लिए, रघु भैया के हाथ में पड़ा तो रघु भैया ने अब्दुल को देना चाहा, तो मराठी में था, तो अब्दुल ने कहा, अरे रघु भैया आप ही पढ़ लेना, तुम्हीच वाचून मला सांगा. मग रघु भैया ने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला, कारण कामही तसंच होतं. त्याचं कारण आपण आता बघणार आहोत. जेव्हा चिठ्ठी वाचली तेव्हा अब्दुल्ला आणि शन्नूला आनंद झालेला होता. का ते बघा. तपोवनात होणाऱ्या संमेलन म्हणजे एक प्रोग्राम होणार होता, गॅदरिंग होतं, गेट टुगेदर होतं. संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता. लक्षात घ्या, आदर होणार होता आणि त्यासाठी दाजी साहेबांनी स्वतःहून त्याला पत्र पाठवून निमंत्रण दिलं होतं, त्याला आमंत्रण दिलं होतं की तू या कार्यक्रमाला आठवणीने हजर जा. साहजिकच दाजी साहेबांनी आपल्याला बोलवलेला आहे कार्यक्रमासाठी. हा अब्दुलसाठी खूप मोठा आनंद होता, ही खूप मोठी गोष्ट होती अब्दुलसाठी. त्यामुळे अब्दुल आणि शन्नूला आनंद झालेला होता. इन्व्हिटेशन दिलेलं होतं. 2 दिवसांनी सत्कार होता आणि चिठ्ठी ज्या दिवशी मिळाली त्या 2 दिवसांनी सत्कार होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते, कारण अब्दुल एक साधा सुधा चुडीवाला होता. लक्षात घ्या, या माणसाने कधी आयुष्यात विचारही केला नव्हता की माझा एवढा सत्कार केला जाईल, कारण मी त्याच्या दृष्टीने तो जे काम करत होता हे अगदी साधं होतं, पण प्रत्यक्षात ते काम फार मोठं होतं. त्याची कल्पना अब्दुलला नव्हती. त्यामुळे अब्दुल मनात विचार करत होता की माझा का सत्कार होत असेल, म्हणून ते देतात. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता, कारण आयुष्यामध्ये पहिल्यांदा कुठेतरी सत्कार होणार होता. लक्षात घ्या, त्याने तो जो काम करत होता त्याच्या बदल्यात त्याचा सत्कार होणार होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्या एवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. बघा, डाऊन टू अर्थ ज्याला म्हटलं जातं. ज्या काळामध्ये लोग अपने लोगों को अगर लेप्रेसी हो गया तो उन्हें घर से, बिरादरी से, समाज से बाहर निकाल देते थे. गाव के काही एक कोने में उन्हें रखा जाता था. दाजी साहेबांसारखी जी काही लोक होती ज्यांनी तपोवनाची निर्मिती केलेली होती, अशा ठिकाणी या माणसांना ठेवलं जायचं.
जिथे कोणीही जायला तयार नव्हतं, आपला धंदा बुडवून, पैसा बुडवून अब्दुल वर्षातून 2दा, ज्येष्ठ पौर्णिमेला आणि संक्रांतीला, तो त्यांची सेवा करायला जायचा. त्यांना समाधान, त्यांना आनंद जायला द्यायचा. एवढं मोठं कार्य करून देखील अब्दुल बघा किती साधा सुद्धा आहे. तो सांगतोय, सत्कार करण्या एवढं मी काय केलं आहे तपोवनासाठी. मी सांगितलं ना मित्रांनो, आज आपण बघितलंय आपल्या याच्यात जे काही आमदार, खासदार, नगरसेवक आहेत, आज त्यांचे बॅनर्स लावले जातात, मोठमोठे फ्लेक्स लावले जातात, की जे काम केलं जातं त्या कामाचा लोकांपर्यंत माहिती पुरवली जाते. पण इथे एवढं काम करून देखील हा माणूस विचार करतोय, मी एवढं काय केलं तपोवनासाठी की माझा सत्कार होतोय. अब्दुल तपोवनात पोहोचला. तो एकटाच तपोवनात गेला, शन्नू काही त्याच्याबरोबर गेली नाही. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्या बरोबर बसायला संकोच वाटत होता. संकोच म्हणजे जरा शंका वाटत होती मनात, की एवढी मोठी माणसं आहेत, आपण त्यांच्या समोर कसं बसायचं. आपण कोणी एवढे मोठे नाहीत. बघा किती डाऊन टू अर्थ आहे, किती साधा सुद्धा आहे हा माणूस. याचा विचार, याची कर्तृत्व किती मोठं आहे. स्वतः दाजी साहेबांनी त्याला पत्र पाठवून त्याला या कार्यक्रमासाठी बोलवलेलं होतं, लक्षात घ्या. आणि तो जेव्हा तिथे गेला, जेव्हा त्याने बघितलं की कार्यक्रम सुरू झाला होता, थोडा लेट पोहोचला तो. स्टेज समोर बडे मोठी मोठी माणसं बस, मग आता यांच्या बरोबर कसं बसायचं. त्यामुळे तो तसाच एका कोपऱ्यात उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजी साहेबांनी त्याला बोलवून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. बघा दाजी साहेब देखील फार मोठा माणूस आहे. लक्षात घ्या, दाजी साहेबांनी हा नाही विचार केला, मी एवढा मोठा माणूस, तपोवनाची निर्मिती केली, एवढ्या लोकांना मी आयुष्याचं मार्गदर्शन करतो आणि एका छोट्या अब्दुल साठी मी त्याच्या जवळ जाऊ. बघा सांगितलं ना की कोणालाही पाठवून त्यांनी त्याला खुर्चीवर बसायला लावलं होतं, पण दाजी साहेबांनी स्वतः त्याला बोलवून घेतलं आणि त्याला खुर्चीवर बसायला लावलं. बघा दाजी साहेब देखील विचाराने किती मोठे आहेत. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक फॉर्मॅलिटी झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला, कारण फक्त दाजी साहेबांमुळे तो तपोवनात येत होता. दाजी साहेब फार मोठं प्रस्थ होतं, फार मोठं माणूस होता. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा. बघा दाजी साहेब त्यावेळेला, दाजी साहेबांचं वय होतं जवळपास 84 वर्ष, 84 इयर्स. अगदी ताठ होते शरीराने, अंगकाठी, हेल्दी शरीर, वृद्धाचा ताठपणा, उंच, सरसडीत देहयष्टी म्हणजे शरीर, तेजपुंज, तेजपुंज म्हणजे अगदी प्रकाशमान असा त्यांचा चेहरा होता. लक्षात घ्या, गौरवर्ण म्हणजे गोरा रंग, पांढरे स्वच्छ धोतर, पांढरे शुभ्र धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट, मतलब ज्याला आपण कोटी म्हणतो, किंवा तुम्ही चित्रामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, माफ करा, दाजी साहेबांनी जो कोट घातलेला आहे तो बंद गळ्याचा कोट आहे. डोक्याला केशरी फेटा, केशरी म्हणजे भगवा फेटा. या वयाती आवाजातला खणखणीतपणा म्हणजे स्पष्ट उच्चार, आवाज मोठा होता, उच्चार स्पष्ट होते. त्यांच्या बोलण्यात ऐट याने रुबाब. त्यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला आणि दाजी साहेब बोलत होते. बघा दाजी साहेबांचं वर्णन केलंय. आपल्याला प्रश्न विचारला जातो, दाजी साहेब कसे दिसत होते. तर दाजी साहेब 84 वर्षाचा वृद्धाचा ताठपणा, अतिशय मजबूत असं व्यक्तिमत्व होतं. उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज प्रकाशमय चेहरा होता, गोरा वर्ण होता, अंगामध्ये पांढरं शुभ्र धोतर घातलेलं, धोती पहिली थी, कुर्ता घातलेला, त्याच्यावर बंद गळ्याचा कोट होता आणि डोक्याला केशरी फेटा. या वयाती आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट, रुबाब. अब्दुल फक्त ऐकत होता, कारण अब्दुलवर दाजी साहेबांचा फार मोठा प्रभाव होता. अब्दुल पे दाजी साहब का बहुत बड़ा प्रभाव था. उनके विचारों से प्रभावित होकर ही अब्दुल साल में 2 बार तपोवन के लोगों के जीवन में खुशियां बांटने चला जाता था. आणि त्यांचं भाषण तो ऐकत होता. दाजी साहेब बोलत होते, दाजी साहेब अपने विचार प्रकट कर रहे थे.
तेव्हा दाजी साहेबांनी आपल्या भाषणात काय सांगितलं याचं वर्णन लेखिकेने इथे केलंय बघा. रामानं सेतू बंधन केलं. आता रामानं याने प्रभू रामचंद्रजी, लक्षात घ्या. सेतू आणि ते ब्रिज बांधलं, तुम्हाला आठवत असेल, लक्षात घ्या. रावणाच्या त्या महालापर्यंत समुद्रामध्ये दगडी टाकून रामाने तो ब्रिज, ज्याला पूल म्हटलं जातं, ते बांधलेलं होतं. साहजिकच रामाने एकट्याने बांधलेलं नव्हतं. अनेक वानर म्हणजे जी माकडं म्हणजे जे सैनिक होते त्यांचे, त्या सर्वांनी अपने अपने तरीके से उस ब्रिज को बनाने के लिए बहुत सपोर्ट किया. अगदी लहानशी खार सुद्धा, खार यानी स्क्वेरल, खारुताइया, आप लोगों ने किस्सा सुना रहेगा कि जब वो राम सेतु बनाया जा रहा था तब सभी बंदर अपने हिसाब से पत्थर लाकर वहां डाल रहे थे. एक छोटी सी स्क्वेरल ती खारुताई होती, ती देखील आपल्या चोचीतून काहीतरी सिमेंट, थोडस छोटे छोटे दगड घेऊन ती ठेवत होती. तेव्हा ते वानर तिला म्हणाले, अगं खारुताई, पायाखाली आलीस तर मरशील ग, तू एवढंस आणून कुठे मग एवढा मोठा ब्रिज बांधला जाणार आहे तुझ्यामुळे. तेव्हा ती म्हटली, अरे बाबांनो, थोडी का होईना पण तुमच्या चांगल्या कार्याला माझी मदत मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय काम करता, त्या कामाच्या मागे तुमचा विचार काय. आपने एक सुना रहेगा, एक गांव में आग लग गई थी, बहुत सारी झोपड़ियां जल रही थी. तो एक चिड़िया थी, चिड़िया अपनी चोंच में पानी भर कर लाती थी और उस झुग्गियों पर, त्या झोपड़ींवर टाकायची. तो एक कौवे ने चिड़िया से कहा, अरे चिड़िया पगली, इतना सा पानी लाके कहाँ आग बुझने वाली है. तब चिड़िया ने कहा, अरे कौवे, आग तो नहीं बुझेगी, लेकिन जब भी इसकी हिस्ट्री लिखी जाएगी तो मेरा नाम आग लगाने वालों में नहीं होगा, मेरा नाम आग बुझाने वालों में होगा. सांगितलं ना मित्रांनो, तुम्ही काय काम करताय, त्या कामाच्या पाठी तुमचा विचार किती मोठा आहे हे फार महत्वाचं होतं. त्यामुळे दाजी साहेब सांगतात, जेव्हा रामाने सेतू बांधला, प्रत्येक जण आपल्या परीने रामाला मदत करत होते, अगदी ती छोटी खारुताई सुद्धा. पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतू बंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभलेल्या आहेत. दाजी साहेब अब्दुल बद्दल बोलत आहेत. दाजी साहेब सांगतात, तपोवनामध्ये देखील आम्हाला रामाने जसा सेतू बांधला, तसंच आम्ही जेव्हा तपोवन निर्माण करत होतो, तपोवनाची निर्मिती करत होतो, तेव्हा आम्हाला देखील काही लोक अशी मिळाली की ज्यांनी आम्हाला मदत केली. त्यातला एक होता तो म्हणजेच अब्दुल. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला, म्हणजे तपोवनामध्ये बऱ्याच स्त्रियांनी दाजी साहेबांना सांगितलं, दाजी साहेब, की ज्येष्ठ पौर्णिमा आणि संक्रांत हा आमचा सण आहे, आमचा हक्काचा सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या हातामध्ये बांगड्या भरतात, नवीन कोऱ्या बांगड्या भरतात. आम्हाला देखील बांगड्या भरायचा आहे. प्रस्ताव जेव्हा हा समोर आला, लक्षात घ्या, त्यावेळेला हा जो ठराव समोर आला, त्यावेळेला मग दाजी साहेबांनी विचार केला, चला यांचा हा जो विचार आहे ना, हा आपण पुरा केला पाहिजे. तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली. तेव्हा दाजी साहेब त्या सगळ्या विभागामध्ये फिरले, तिकडे जे जे बांगडीवाले होते, चुडीवाले थे, कासार होते, त्या सगळ्यांना भेटले. त्यांना सांगितलं की बाबा, तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरायच्या आहेत ज्येष्ठ पौर्णिमेला आणि संक्रांतीला, तर तुम्ही याल का. पण कोणीही तयार होईना, कारण प्रत्येकाच्या मनात भीती होती, मला लेप्रसी झाली तर, मला कुष्ठरोग झाला तर मी कशाला जाऊ, मला काय करायचंय त्या लोकांशी. सांगितलं ना, काही लोकांना समाजाशी काही देणं घेणंच नसतं, अशी ही लोक आहेत. आपण कोरोनामध्ये देखील पाहत आहोत, सरकार सांगतंय एवढे नियम पाळा, असं वागा, तसं वागा, तरी देखील आजही आपल्या भारतासारख्या देशामध्ये बरेच लोक हे नियम पाळत नाहीयेत. लक्षात घ्या, फक्त आपला विचार करतात, अरे माझ्यामुळे समाजाला किती त्रास होईल याचा विचार करत नाही, किंवा समाजासाठी माझं काहीतरी देणं आहे हा देखील विचार करत नाही. त्यामुळे दाजी साहेबांनी जेव्हा बऱ्याच बांगडीवाल्यांना विचारलं, कुणीही तयार होईना, कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही, माझ्या रिक्वेस्टचा स्वीकार केला नाही. लक्षात घ्या, अब्दुल मियानी मात्र स्वतःहून इथे येण्याचं आश्वासन दिलंय. पण जेव्हा दाजी साहेब अब्दुल मियांना भेटले, अब्दुलला सांगितलं की अब्दुल बाबा, असं असं आहे, तू आम्हाला मदत करशील का. अब्दुल एका पायावर तयार झाला. बघा, एक छोटासा बांगडीवाला होता, पण विचार किती मोठे होते.
त्याने हा नाही विचार केला की मला लेप्रोसी झाली तर माझी फॅमिली आहे, माझी मुलं आहेत, माझी बायको आहे, त्यांना त्रास होईल, ते तयार होतील का? त्यांनी लगेच कोणताही मागचा पुढचा विचार न करता आगे पीछे का सोच बिना सोचे वो तुरंत तैयार हो गया. दरवर्षी न चुकता, बघा दाजीसाहेब अब्दुल बद्दल सांगतायत, अब्दुलचा मोठेपणा सांगतायत, दरवर्षी न चुकता अब्दुल मिया इथे येतात, येथील भगिनींच्या जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव करतात. जिंदगी वही जो दूसरों के जीवन में खुशियां दे, जो दूसरों के जीवन में खुशियां लाए, वही जिंदगी है दोस्तों. आणि अब्दुल ते कार्य अतिशय प्रामाणिकपणे दरवर्षी न चुकता करत होता. आनंदाचा वर्षाव करतात. आनंद होणे वाक्प्रचार आहे. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदला याने प्रॉफिट, लक्षात घ्या, मला काय मिळणार, आज हम लोग सब उसी में पड़े हुए दोस्तों, की मला काय मिळणार. प्रत्येक गोष्टीकडे आपण त्याच विचाराने पाहतोय, सॉरी, की मला काय मिळणार. दाजी साहेब सांगतात, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मिया न बोलवता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. बघा, म्हणजेच अब्दुल किती चांगला माणूस आहे, लक्षात घ्या. कोणीतरी आपली वाट पाहतंय, किती मोठा आनंद आहे ना, लक्षात घ्या. हा खूप मोठा आनंद आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कोणीतरी माझी वाट पाहतंय, माझ्यावर प्रेम करतंय, मी गेल्याने त्यांना आनंद होतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यामध्ये. आणि अब्दुल तसं कार्य करत होता. त्यामुळेच दाजी साहेब सांगतात की तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असायच्या. अब्दुल मियांचे हे समाज कार्य, ही मानव सेवा खरोखरच फार मोठी आहे. बघा, फार मोठी गोष्ट आहे राजा. समाजासाठी आपण मला सांगितलं ना, माणूस म्हणून, मी मागे सांगितलं, माणूस म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे, पण माणूस म्हणून मरायचं ही आयुष्याची कमाई आहे, लक्षात घ्या ना. आणि अशी अनेक मोठी माणसं आपल्या जगामध्ये होऊन गेली. आपण भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलेलो आहात, जिथे समाज कार्य ही एक परंपरा आहे. अब्दुल मियांचे हे समाज कार्य, ही मानव सेवा खरोखरच फार मोठी आहे. बघा, दुसऱ्यांसाठी कोणी जगत नाही. मी सांगितलं ना, आपण सगळी जण माई सेल्फ, मैं के चक्कर में अटके पड़े हैं दोस्त. मुझे जीना है, मुझे कैसे भी जीना है, मुझे आगे बढ़ना है, भले लोगों को फंसाएंगे लेकिन मैं आगे बढ़ूंगा. मैं ये सब गलत सोच लेके हम लोग आज की जिंदगी जी रहे. पण अब्दुल बघा, खरा माणूस होता. दाजी साहेब सांगतात की फार मोठी आहे, अनमोल आहे, अनमोल यानी जिसकी कीमत नहीं लगाई जा सकती. आणि म्हणूनच आज त्याचा सत्कार करायचं ठरवलेलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियाने इथं येऊन करावा. बघा, अब्दुलसाठी फार मोठी गोष्ट होती, कारण आयुष्यामध्ये पहिल्यांदा कोणीतरी एवढा मान देत होता. अच्छा, अब्दुलला कळत नव्हतं मी एवढं मोठं काय काम केलंय, की या सर्व मोठ्या लोकांमध्ये मला बोलावून माझा सत्कार केला जातोय. अब्दुलला काहीच कळत नव्हतं. दाजी साहेबांनी अब्दुल मियाना स्टेजवर बोलावलं. अब्दुल स्टेजवर चढला. दाजी साहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी म्हणजे फ्लॉवर पॉट ज्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या, भारावून जाणे भावविश्वने पुढे येणार आहे आपल्याला. फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. का कडकडाट झाला? कारण तपोवनातील प्रत्येकाला अब्दुल हा आपला भाऊ वाटत होता, आपला मित्र वाटत होता, आपला सखा वाटत होता, आपला आई वडील वाटत होते, म्हणजे कोणीतरी तो माझा आहे. त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल जेव्हा स्टेजवर गेला, अब्दुल अतिशय भारावून गेला, भावविशोष झाला. तो दाजी साहेबांच्या पायांना त्याने स्पर्श केला. का? कारण या माणसामुळेच त्याला हे सर्व करता आलेलं होतं. त्यांनी जर संधी दिली नसती तर अब्दुलला हे सर्व करता आलं नसतं. लोकांच्या जीवनामध्ये अब्दुलला आनंद पसरवता आला नव्हता. त्यामुळे चटकन त्याने दाजी साहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. आता संध्याकाळी निघाले सर्वजण. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीहून जाणार होती. बघा, जी मोठी मोठी माणसं आलेली होती, जी नावाने पैशाने प्रसिद्ध होती, ती सर्व आपापल्या गाडीतून निघून गेली.
दाजी साहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. दाजी साहेब अब्दुलला म्हटले, चल मी तुला सोडतो, आणि गाडीमध्ये अब्दुलला बसवलं. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होते. बघा, शन्नू आली नव्हती, कारण अनवर होता घरी, एकटा जरा कसा ठेवणार, त्यामुळे शन्नू काही आली नव्हती. पण अब्दुलचा जो काही आज सत्कार झालेला होता, त्या सत्काराने अब्दुल भारावून गेलेला होता. आणि शन्नू नेहमी त्याला म्हणायची, क्या रखा है तपोवन में पता नहीं, बिना सोचे समजे तपोवन जाते हो. इथे आपला एवढा लॉस होतो तरी देखील तुम्ही तपोवनाला जायचे काही थांबत नाही, असं म्हणायची. त्यामुळे अब्दुलने विचार केला, आज शन्नूला आणायला हवं होतं. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता, कारण तिला देखील अभिमान वाटला असता की आज माझ्या नवऱ्याचा एवढा मोठा सत्कार झाला त्याच्या कार्याबद्दल, आणि मी उगाच त्याला ओरडत होतो. आकाशात अष्टमीचा चंद्र होता. बघा, अष्टमीचा चंद्र होता म्हणजे शुक्ल पक्षातील चंद्राची 8वी कला. म्हणजे हिंदू धर्मामध्ये द मून ऑन द 8th डे ऑफ हिंदू लुनर कॅलेंडर. लक्षात घ्या, शन्नूला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला होता. आकाशात अष्टमीचा चंद्र होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. याचा अर्थ असा आहे, आकाशामध्ये मस्त निळ चांदणं पसरलेलं होतं. आकाश निळशार झालेलं होतं. आकाश निळ झालेलं होतं. त्यामुळे फार सुंदर वाटत होतं वातावरण. अंतर्बाह्य, आतून आणि बाहेरून अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होतं. बघा, आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते, म्हणजेच आकाशात एकही ढग नव्हता. आकाश अगदी स्वच्छ निरभ्र होतं. त्याचा मूळचा निळा रंग उठवून दिसत होता. सर्वत्र पसरलेल्या निळ्या रंगामुळे आकाश खूपच सुंदर दिसत होतं. आणि अब्दुल देखील अंतर्बाह्य, आतून बाहेरून अब्दुल अतिशय प्रसन्न होता, कारण आज त्याचा सत्कार झालेला होता. अंबाबाईच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला, घरी आला, कारण त्या परिसरात अब्दुल राहायचा. ते लँडमार्क होतं. त्यामुळे अंबादेवीच्या चौकात जेव्हा मोटार थांबली, अब्दुल खाली उतरला, घरी आला. अब्दुल येता शन्नू उठली. थाळीमध्ये चपाती आणि वांग म्हणजे बैंगन, वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराधासारखा, अपराधी म्हणजे जणू काही मी काहीतरी गुन्हा केला आहे, अपराधी हम लोग जिसे कहते, अपराध्यासारखा खाली मान घालून जेवू लागला. लक्षात घ्या, पता नाही था. अब्दुल जेव्हा गाडीतून उतरला, अब्दुल आल्यापासून फार दुःखी होता. लक्षात घ्या, त्यामुळे अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा खाली मान घालून जेवू लागला. तेव्हा अब्दुलने शन्नूला विचारलं, तू नाही खाएगी, म्हणजे तू जेवणार नाही का? तेव्हा ती म्हटली, उसने कहा नहीं, जी नहीं चाहता खाने को. मतलब माझा आज मन नाहीये जेवायला, मुझे आज मेरा मन नाहीये खाना खाने को. तेवढ्यात अब्दुलने दुसरा प्रश्न तिला विचारला, अनवर जेवला? अनवरने खाना खाया? तेव्हा शन्नू म्हटली, जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसलेला होता. लक्षात घ्या, खिम्यासाठी हट्ट धरून. खिमा म्हणजे तुम्हाला माहितीच असेल विद्यार्थी मित्रांनो, मटण जे असतं, मटण ते अगदी बारीक बारीक केलं जातं, ज्याला कूट म्हणतात. लक्षात घ्या, त्या मटणाचा कूट केला जातो, बारीक बारीक केलं जातं, आणि ते मस्त मसाला मीठ टाकून अगदी रेसिपी बनवली जाते. मुस्लिम धर्मियामध्ये ती फार आवडीने खाल्ली जाते. मतलब सगळ्यांना, जे नॉनव्हेज खातात त्या सगळ्यांना ते आवडतं. त्यामुळे शन्नू सांगते, तो जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसलेला होता. लक्षात घ्या, अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. लक्षात घ्या, सॉरी, अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. पता नाही, जब शन्नू म्हटली की त्याला खिम्यासाठी हट्ट करत होता, कदाचित त्याच्या वाईट वाटलं असेल की मी त्याला खिमा आणून दिला नाही, मी तिकडे गेलेलो, आणि एकाएकी त्याची जेवणावरची इच्छा मरून गेली, म्हणजे जेवूच नाही असं त्याला वाटलं. तोंडात घास घोळू लागला. निवाला जो था मुंह में वो घुमाने लगा. लक्षात घ्या, कितींदा सांगितले, हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नूचे हे बोलणे त्याने ऐकले नाही. बघा, शन्नू सारखी त्याच्या मागे लागायची, की कारण त्या धंद्यामध्ये काही आता मिळकत नव्हती. कारण ज्या वेळेला तो धंदा फुल फॉर्म मध्ये असायचा, ज्येष्ठ पौर्णिमा आणि
संक्रांतीला, तेव्हा अब्दुल तपोवनात जायचा. त्यामुळे फार काही धंदा व्हायचा नाही. त्यामुळे शन्नू नेहमी त्याच्या मागे लागायची की बाबा तू काय कर, हा धंदा सोड आणि नवीन काहीतरी धंदा सुरू कर. पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकले नाही. तो चटकन उठला, हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. अनवरच्या शेजारी, अनवर झोपलेला होता, रात्र झालेली होती, अनवर जेवून झोपलेला होता. इसलिए वो अनवर के बाजू में जाके लेट गया. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्दन शब्द त्याला पाठ होता. कितींदा तरी तेच तेच ते बोलून झाली होती. म्हणजे शन्नू नेहमी त्याच्या पाठी राहायची की बाबा तू एक काम कर, हा धंदा काही आता व्यवस्थित चालत नाही, ये बिजनेस कोई चल नहीं रहा, तो तू अभी एक काम कर, तू इसे बंद कर और कोई नया बिजनेस हम लोग कर लेते, ताकि 2 पैसे हमें ज्यादा मिले. असं शन्नू सारखी सारखी त्याला बोलत असायची. त्यामुळे तिचे सारे डायलॉग त्याचे पाठ झालेले होते. तेव्हा तो बघा काय बोलतो, नवीन धंधा, भांडवल नको. भांडवल यानी कैपिटल अमाउंट. बिजनेस शुरू करने के लिए जो बेसिक अमाउंट अपने पास चाहिए वो नहीं, कुठून आणणार, कहा से लावू मैं. तो थोडासा जोराने बोलला, पण शन्नूला ऐकू जावं म्हणून अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही बघा, पैसे कुठूनही जमा झाले असते, पण अब्दुलला तो धंदा का आवडायचा, कारण त्याच्या अब्बाजांपासून तो चालत आलेला बांगड्यांचा धंदा होता. त्याचे वडील देखील ते तोच धंदा करत होते. त्यामुळे वडिलांनी हा निर्माण केलेला किंवा वडिलांनी सुरू केलेला बांगड्याचा धंदा कसा सोडायचा, त्याचा जीव अडकलेला. उसे वो नहीं छोड़ना था. लक्षात घ्या, वडिलांनी हा धंदा सुरू केला, मी तो पुढे चालवीन असं त्याला वाटायचं. त्यामुळे भांडवलापेक्षाही त्याला पासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. भांडवल म्हणजे सांगितलं ना, कॅपिटल अमाउंट. नवरात्र संपले होते, त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. लक्षात घ्या, नवरात्र संपून गेली, आता दिवाळी येणार, त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. उदास म्हणजे तो नाराज वाटत होता. रघुभैया ने त्याला आवाज दिया, क्यों आज दुकान नहीं खोलता. अब्दुल दुकानावर आला, पण का कुणास ठाऊक आज अब्दुल फार उदास दिसत होता. दुकान उघडूच नाही असे त्याला वाटत होते. त्यामुळे रघुभैया जो होता, त्या रघुभैयाने अब्दुलला विचारले, क्या अब्दुल मिया आज दुकान नहीं खोलोगे. नाही रघुभैया, अब्दुल म्हटला. हे तपोवनच आता दाजी साहेबांच्या हाती राहिलं नाही. बघा, अब्दुल तपोवनातून आल्यानंतर कंटिन्यू उदास दिसत होता. वो उदास उदास दिख रहा था. क्यों, उसका रीजन अभी हमें यहाँ पे पता चलेगा. हे तपोवनच आता दाजी साहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया. केवढी मोठी वसाहत, रेसिडेन्शियल एरिया, कॉलनी, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे. आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेने दाजी साहेबांना काय वाटलं असेल. बघा, कोई नहीं था तपोवन में. जो इंसान रहते थे अब्दुल के कुछ नहीं लगते थे. उसमें से कोई भी अब्दुल का न मामा, न भाई, न भतीजा, न चाचा, कोई भी कुछ भी नहीं था. फिर भी देखिए उनके लिए उसका दिल कितना रो रहा था. इसे कहते हैं दिल दोस्तों. मैंने कहा ना, इसे दिल कहते हैं. अब्दुल आजारी होता, माफ करा, अब्दुल उदास होता. ते कारण आता आपल्याला समजलं. कारण आता दाजी साहेबांचं देखील तपोवनात काही चालत नव्हतं. त्यांनी देखील जे तपोवन त्यांनी निर्माण केलं, ते तपोवन स्वतः दाजी साहेबांनी आता सोडून दिलेलं होतं. त्यामुळे दाजी साहेब होते तोपर्यंत अब्दुल्ला कसलीही चिंता नव्हती. अब्दुल को कोई भी टेंशन नहीं था, क्योंकि तपोवन की पूरी देखभाल दाजी साहब करते थे. वहाँ के लोगों की हर एक की जिम्मेदारी दाजी साहब इन्होंने अपने कंधे पे उठाई थी. सबकी सही तरह से देखभाल की जाती थी. लेकिन आज दाजी साहब इन्होंने ही तपोवन छोड़ दिया था. कर्मभूमि, कर्मभूमि यानी जहाँ पे, जिस प्रदेश में हम लोग काम करते हैं, अपना कर्म करते हैं, रहते हैं, उस भू प्रदेश को कर्मभूमि कहा जाता है. लक्षात घ्या. आणि अशी ही कर्मभूमी
अब्दुल कहता है रघु भैया से कि अपने तन मन धन से, अपनी पूरी जिंदगी देकर दाजी साहब इन्होंने तपोवन को आज खड़ा किया था, उसका निर्माण किया था, लोगों की देखभाल। न जाने कितने रोगी वहां आते थे, अच्छे होकर चले जाते थे। ऐसे तपोवन से ही आज दाजी साहब को निकाल दिया, लक्षात घ्या। त्यामुळे त्याला ते वाईट वाटत होतं की आता तपोवनाचं काय होणार, त्याचा जीव अडकलेला होता त्या तपोवनामध्ये। त्यामुळे तो उदास दिसत होता। अब्दुल विलक्षण विलक्षण हळवा झाला म्हणजे भाऊक झाला, कारण त्याचं नातं होतं। मी सांगितलं ना, दिल से दिल का रिश्ता जुड़ा हुआ था उसका। त्यामुळे त्याला फार वाईट वाटत होतं। देवळातल्या पहारेकराने 2 टोले दिले। शन्नू घोरत होती, अनवर गाढ झोपला होता। अब्दुल उठला, अगदी हल्के बिना आवाज की अब्दुल उठा, क्योंकि अब्दुल को नींद नहीं थी जब से वो तपोवन से आया था। पता नहीं उसका दिल रो रहा था, उसके दिमाग में एक ही बात चल रही थी, अब दादी साहब नहीं है तपोवन में, क्या होगा तपोवन का। वहां के जो बीमार है, पीड़ित है, रोगी है, जिन्हें लेप्रेसी हुआ है, ऐसे लोगों का क्या होगा, इस सोच से उसे नींद नहीं आ रही थी। रात के 2 बजे थे, शन्नू घोरत होती, अनवर गाढ झोपला होता। अब्दुल उठला, अगदी हलकेच हळूच। कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू तो बाहेर काढू लागला। उसने ती बांगड्यांची पेटी जी होती, त्या पेटीवर एक पिशवी ठेवलेली होती, ज्या पिशवीत काही वस्तू ठेवलेल्या होत्या, ज्या वस्तू तो तपोवनातील लोगों को जाकर, उन स्त्रियों को, उन लड़कियों को जाकर देने वाला था। उनकी जिंदगी में, उनके चेहरे पर वो खुशी लाने वाला था। एक एक वस्तू तू बाहेर काढू लागला। पाउडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सेफ्टी पिन जिसे हम लोग कहते हैं, सोनेरी बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या। संक्रांतीला हे सारे तो तपोवनात नेणार होता। तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुळीबाळी धावत धावत त्याच्या जवळ जमणार होत्या। काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या, आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता। पण आता आता सारे संपले होते बघा। अब्दुलला झोप लागत नव्हती, कारण तपोवनात जायचं, लक्षात घ्या। त्यामुळे संक्रांतीला तपोवनात जायचं आणि आणलेल्या सगळ्या वस्तू त्या मुलींना, त्या स्त्रियांना द्यायच्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्यायचा, यासाठी अब्दुल तयार होता। पण आता सगळं संपलेलं होतं, त्यामुळे अब्दुलला फार वाईट वाटत होतं। कारण थोड्या काळासाठी का होईना त्या सर्व स्त्रिया आपलं ते दुःख विसरायच्या आणि त्या आनंदामध्ये सामील व्हायच्या। थोड़े समय के लिए अब्दुल उनके चेहरे पर खुशियां लाता था, उसी में अब्दुल को खुशी मिलती थी, लेकिन आज वो सब बंद हो चुका था। त्यामुळे अब्दुल सांगतोय की आता सारे संपले होते, आता त्याच्यातलं काहीच घडणार नव्हतं। स्वतःसाठी सारे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून 2दाच अब्दुल अनुभवायचा। पण आता आता तेही मिळणार नव्हते। एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा, तशी त्याची जीवन इच्छा म्हणजे जीवनातील इच्छा एकाएकी उडून गेली होती। मतलब हम लोग कोई नया कपड़ा लाते हैं दुकान से, हमें बहुत पसंद आता है, हम लोग वो पहनते हैं, और जब पहली बार उसे वॉश करते हैं, धोते हैं, और पता चलता है कि उसका पूरा कलर उड़ गया, और हमारा फिर दिल नाराज हो जाता है, हम लोग फिर उसे कभी नहीं पहनते। उसी प्रकार अब्दुल के साथ हुआ था, कारण स्वतःसाठी सगळे जगतात, वो दूसरों के लिए जी रहा था। साल में 2 बार उसको जीवन में वो खुशियां आती थी, पण आज दाजी साहेब निघून गेल्यामुळे त्याच्या जीवनातील तो आनंद कायमचा निघून गेलेला होता। त्याला ते सुख, तो आनंद मिळणार नव्हता, ना स्वतःला, ना तो आनंद, ते समाधान आता तो दुसऱ्यांना देऊ शकणार होता। त्यामुळे जीवनातील त्याची इच्छा मरून गेली होती। या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून गेले। डोळे पाण्याने काठोकाठ भरले म्हणजे त्याला रडू आले, त्याचा चेहरा रडवेला झाला। त्या तपोवनाचा परिसर विरगळत होता, और आहिस्ता आहिस्ता उसके आंखों के सामने से तपोवन का वो पूरा परिसर ओझल होने लगा। हळूहळू 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 ते तो विसरत गेला, आणि रात्र उतरणीला लागली होती, आणि दिवस शुरू होणार होता। मतलब सुबह होने वाली थी, रात खत्म होने वाली थी। पूरा रात
उस थैली की चीजें बाहर निकाल कर उन चीजों की तरफ अब्दुल देख रहा था, तपोवन की यादों में डूब गया और देखते देखते उसकी आंखों से आंसू छलक गए. ते रडू का आलेलं होतं, कारण मला आता लोकांच्या जीवनामध्ये आनंद पसरवायला मिळणार नव्हता या विचाराने त्याला रडू आलेलं होतं. दाजी साहेबांना मला भेटता येणार नव्हतं या विचाराने त्याला रडू आलेलं होतं आणि आता इतरांसारखंच मला जगावं लागणार होतं. माणूस म्हणून मला आता जगता येणार नव्हतं. इन सारी सोच के कारण उसके आंखों से आंसू निकल रहे थे. रात भर वो उन चीजों को देखकर जागता रहा. रात आहिस्ता आहिस्ता खत्म होने लगी और दिन चढ़ा. इस प्रकार अशा प्रकारे लेखिका ज्या आहेत जयश्री रुईकर यांनी अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन येथे केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला धडा समजलाच असेल. आपला धडा इथे संपलाय आणि तुम्हाला होमवर्क देतोय. हा धडा दोनदा तुम्हाला वाचायचा आहे आणि या धड्याखाली जेवढे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला 2 टाइम्स लिहायचे आहेत आणि 4 स्वमत आहेत. त्या 4 स्वमतातले कोणतेही 2 स्वमत तुम्हाला एक वेळा लिहायचे आहेत. थँक्यू. गॉड ब्लेस यू. टेक केअर. अलविदा. बाय बाय.